चला, आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील नैवेद्यासाठी आपण खीर बनवणार आहोत, तांदूळाची खीर. तर त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, मी बासमती तांदूळ 3 चमचे घेतले, स्वच्छ धुवून वाळवून घेतले. अर्धी वाटी साखर आणि मी हा घरी केलेला हा मसाला म्हणजे आता हे बघा, हे तांदूळ, हे बासमती तांदूळ घेतलेत मी 3 चमचे, धुवून सुकवून घेतले. आता आपण हे मिक्सरमधून असं जाडसर आपण रव्या टाईप अशी भरड काढून घेऊ. हे बघा, कढई चांगली तापवून घ्यायची. नंतर त्यात आपण 1 चमचा तूप टाकून घेऊ. हे बघा, आता आपण ही तांदूळाची भरड अशी काढून घेतली. एकदम पण बारीक नाही करायची, अशी याप्रमाणे करायची. हे बघा, अशी छान मंद गॅसवर छान अशी भाजून घ्यायची. कमीत कमी 5 मिनटं तरी लागतात मंद गॅसवर. कलर चेंज करायचा नाही, जास्त लाल करायचा नाही आपल्याला, फक्त ती चांगली खमंग भाजली पाहिजे तांदूळाची कणी. आता आपण त्यात उकळतं दूध, बघा, आपण 5 मिनटं झाकण ठेवून आपण छान खीर शिजवून घेऊ. आता हे बघा, हे बदाम मी पाण्यामध्ये भिजत घातलेले रात्री. आता त्याचे मी काप करून घेऊ. हे बघा, ही साखर. आता याच्यात आपण साखरेमध्येच आपण ही आपला मसाला, दुधाचा मसाला, हा मसाला कसा तयार केलेला आहे, काजू बदाम. चला, आता आपण बघूया. असं 5 मिनटं आपण झाकण ठेवून छान अशी शिजवून घ्यायची. बघा, आता आपली तांदूळ पण त्यात छान शिजलेत. आता आपण त्यात ही साखर आणि हा दुधाचा मसाला आपण घरी तयार केलेला हे टाकायचा अगोदर. हे बघा, तयारच झाली आपली तांदूळाची खीर. अशी या पद्धतीने बनवून बघा. घरगुती आपण बनवलेला दुधाचा मसाला, असा मसाला बनवून ठेवायचा, म्हणजे कसं आपल्याला आयत्या वेळेला पटकन आपल्याला अशी खीर बनवता येते. झटपट होते, काहीच वेळ लागत नाही. फक्त